सुस्वागतम मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता ती आत्याबाई तिथे येते आणि सत्य आणि मंजूचा रोमॅन्टिक सीन चालू असतो. दोघेजण एकत्र आलेले असतात आणि आत्याबाई आता नेमकं तिथे येते आणि आता बलमा सत्याला फोन करतो आणि म्हणतो, अय सत्तुडे, आई काय झालं तुला माहिती आहे का? अरे ती आत्याबाई तिथे आली आहे. तर आता सत्य म्हणतो, इथे कसं काय आली ती आत्या? काही नको बोलू बलमा. बलमा म्हणतो, अरे खरंच आली आहे, तुम्ही लवकर लपून राहा कुठेतरी, असं सांगतो. आणि आता लगेच फोन ठेवतो. तुला नंतर सांगतो मी कशी आली आहे ती, असं म्हणतो आणि फोन बंद होतो. तर आता लगेच इकडं सत्य आणि मंजू दोघीजण आता त्या तिथं जे टेबल असतं त्याच्या खाली जाऊन तिथे जाऊन ते लपून राहतात. आणि आता इकडे लगेच जी आत्या आहे ती आत्या तिथे येते आणि इकडे तिकडे सगळीकडे शोधत असते, सगळीकडे बघते, पण तिला कोणी दिसत नाही. ती म्हणते की कुठं गेले मॅनेजर, ओ मॅनेजर, ओ मॅनेजर, ओ कुठं आहात तुम्ही, असा आवाज देते आणि खूप मोठे मोठ्याने ओरडत असते. आणि आता लगेच ती म्हणत असते की कुठं आहात तुम्ही, असं त्यांना म्हणत असते आणि शोधत असते. ती म्हणते की झाडाच्या पाठीमागे, कुठे लपून राहिलात, ओ या ना आता माझ्यासमोर, एवढं डेकोरेटेशन माझ्यासाठी केलं, मग का लपून राहिलात, असं म्हणत असते. आणि आता लगेच सत्याला मंजू सत्य लपलेले असतात. मंजू म्हणते, जा ओ मॅनेजर, जा तुम्ही, आता तुम्हाला बोलवतीये तुमची आत्याबाई. तर आता सत्य म्हणतो, वाघमारे तुम्ही गप बसा, ती तुमच्यामुळे इथे आली, तुमच्यामुळे सगळा पाचका झाला आहे. तर मंजू म्हणते, माझ्यामुळं काय, मी तिला बोलवलं होतं का इथे, मी कशाला बोलवेल तिला, मी नाही बोलवलं तिला. तर आता लगेच ती म्हणते, कोणी बोलवलं मग? तर आता लगेच म्हणते की मला काय माहिती कोणी बोलवलं आहे, अहो मला तरी काय सांगता येतं. तर आता लगेच सत्य म्हणतो, वाघमारे तुम्हाला माहिती आहे का, मी चिठ्ठी दिली ना तुम्हाला, तुम्ही खाली फेकून दिली आणि तीच चिठ्ठी घेतली आत्याबाईने, ती चिठ्ठी वाचून ती आत्याबाई ते आली आहे. तर आता लगेच मंजू म्हणते, आता काय करायचं मग सत्या, सॉरी माझ्याकडून चूक झाली एवढ्या वेळेस, असं म्हणते. आणि आता सत्या म्हाताऱ्याचा लुक घेतो, तर आत्याबाईला सरप्राईज देतो, तिच्यासोबत नाचतो, परत मंजूकडे येतो आणि मंजूसोबत नाचतो, असं त्यांचं चालू असतं. आणि मस्त आता सत्य आणि मंजू डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. पण मंजूला सत्याचा खूपच राग आलेला असतो. मंजू खूपच राग करत असते, म्हणते की सत्या तुझ्यामुळे सगळा पाचका झाला आपलावाला, असं म्हणत असते. तर आता लगेच फोन बंद होतो आणि आता लगेच इकडं जी आत्याबाई आहे ती घरी येऊन तिथे बसलेली असते बावले घेऊन आणि ती एकटीच स्वप्न रंगवत असते. तेवढ्यात आता तिथे जो आर्यन आहे तो येतो. आर्यन म्हणतो की काय चाललंय आत्याबाई तुमचं, का असताय तुम्ही? तर आता लगेच ती म्हणते की काही नाही, आज तुला माहिती काय होतं, आज आहे ना माझी आणि त्या मॅनेजरची डेट होती, त्या काकाची. काय काकासोबत डेटला गेलती तू? तर ते म्हणते की हो, लवकरच आम्ही पण लग्न करणार आहोत. तर आता लगेच म्हणतो की तुम्हाला माझं काम करण्यासाठी ते आणलंय आणि तुझं काय चाललंय हे सगळं, मला अजिबात आवडलेलं नाही नाटकं तुझे, बंद कर हे सगळं काही, असं म्हणतो. तर आता ती म्हणते की काय झालं मग, तुमचं लग्न होईल आणि आमचं लग्न होईल, एवढं काय त्याच्यात, असं म्हणत असते. तर आता इकडं सत्या म्हणत असतो की वाघमारे, बलमा तुझी सगळी चूक आहे, बलमा तू कसा घेऊन आला तिला, कळत नाही का बलमा तुला, असं म्हणत असते. फोन बलमाला तो बस सत्या म्हणत असतो, तुला समजत नाही का बलमा, कशाला घेऊन यायचं इथं, असं म्हणत असते. आणि आता लगेच ते म्हणतात की बरं, आता लगेच इकडं सत्या आणि मंजू पण घरी जायला निघतात. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.